विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची आहे. त्यामध्ये आपण स्वाध्याय 2.2चा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या घटकावरील स्वाध्याय 2.2चा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यास पाहूया. पहिला प्रश्न आहे ऋण 5/7 व ऋण 8/13 यांच्या दरम्यान असणारी, दरम्यान म्हणजे दोन्हीच्या मध्ये असणारी परिमेय संख्या कोणती. आता परिमेय संख्या कोणाला म्हणायचं हे आपल्याला माहित आहे. परिमेय संख्या म्हणजे ही संख्या रेषा आहे. हे 0, 1, 2, 3, 4, इकडे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला परिमेय संख्या म्हणजे हे पूर्णांक संख्या येते. म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्या छेदाने P/Q पण Q हा शून्य नसावा. Q हा शून्य नसावा. कोणतीही अशी संख्या की P/Q स्वरूपात त्याला लिहिता यावं पण छेद हा शून्य नसावा. 0/1 ही परिमेय संख्या आहे पण 1/0 ही परिमेय संख्या होऊ शकत नाही. आता या दोघांच्या दरम्यान या दोन्ही संख्या काय आहेत, ह्या ऋण आहेत म्हणजे मायनस आहेत. दोन्ही संख्या कशा आहेत, या मायनस आहेत. मग आपण पर्यायाकडे जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हा प्लस आहे, हे धन आहे, येणार नाही उत्तर. हा पण काय आहे, धन आहे. आपल्याला 0 पासून इकडं पाहिजे. हे 0.7 कुठे येणार, 1च्या आणि 7च्या मध्ये येणार. 1च्या आणि 7च्या मध्ये इथं येईल. समजा हे 0.7 इथे येते. मग हे धन झाले. हे काय आहेत, 0च्या उजव्या बाजूला धनसंख्या आणि डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. मग आपल्याला या दोन्हीच्या मधली संख्या, दोन्ही ऋण संख्या आहेत, दोन्हीच्या मधली संख्या शोधायची म्हणजे ती ऋणच असेल कारण ते दोन्ही ऋण संख्या येतात. मग हा पण येणार नाही. राहिला प्रश्न या दोन संख्यांचा. आता दोन्हीपैकी कोणती येईल. पर्याय क्रमांक 1 पहा. हे 13ला 21ने भाग घालू आपण. 13ला 21ने जर भाग घातला तर काय येईल, इथं भाग जातोय का, जात नाही. दशांश द्या. 0 130, 21 सक्क 26 126, 4 उरले, 40 झाले. 21 1 21, 10 मधून 1 गेला, 9 राहिले, 3 मधून 2 गेला, 19 उरले. 0 घेतला 190, 21 9 1 9 10चे म्हणजे 189 1 उरला म्हणजे 0.619 0.619 ह्याचं दशांश रूपामध्ये आपण हे आलं. पुढं पर्याय क्रमांक 4 21 ला आपण 14ने भागू. 14 1 14, 7 उरले. 14 1 14, 7 उरले. भाग जात नाही. दशांश द्या. 0 14 5 70, 1.5 आलं. हे आलं. मग आता या दोन्हीचं आपण दशांशामध्ये काढले. आता या दोन्हीच्या मधली पाहिजे. हे दोन्ही बी ऋण आहेत बरं का. हे दोन्ही बी काय आहेत, ऋण आहेत. मग आता या 5ला 7 भाग घाला. भाग जात नाही. दशांश 0, हे इथं दशांश दिला, हे 0 घ्यायची गरज नाही. 7 इथं 7चा भाग बसला. 7 7 49, 1 उरला, 10 झाले. 7 1 7, 3 उरले. 0 7 चोक 28 म्हणजे काय आलं, 0.714 आणि 8ला 13ने भाग घाला.
भाग जात नाही दशांश, इथं शून्य घेतला 80 झाले. 13 पाचा 65, 13 78, 2 उरले 20 झाले. 13 एक 13, 7 उरले 70 झाले. 13 पाचा 65. म्हणजे आपल्याला हे ऋण 0.714 आणि ऋण 0.615 या दोन्हीच्या दरम्यानची पाहिजे. मग आता दोन्हीच्या दरम्यान कोणती येणार हो का, ही ऋण आहे. हे 615 पेक्षा मोठी, म्हणजे इकडं काय होणार, हे लहान होत चालल्या संख्या. म्हणजे ऋण 619 आहे, 0.619 आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा ही लहान आहे. म्हणजे या दोन्हीच्या दरम्यान ही येणार. आणि ही जर पाहायला गेलं तर ऋण 1.5 आहे. म्हणजे ही काय आहे, या दोन्हीपेक्षा सुद्धा काय आहे, ही संख्या लहान आहे. ही येणार या 1च्या आणि 2च्या मध्ये, इथे येणार 1.5 हे येणार ऋण. आणि हे कुठे येणार, हे 1 आणि 0च्या मध्ये येणार, हे 0.5 या दोन्हीच्या मध्ये. मग मध्ये संख्या कोणती येईल तर पर्याय क्रमांक 1 13/21 ऋण 13/21 हे येईल. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. काय आहे प्रश्न क्रमांक 2? 2/4 ऋण 5/9, 7/3, ऋण 6/2 आहे बरं का, हे 2 आहे. या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं हे मागच्या आपण स्वाध्यायाचा अभ्यास करत असताना आपण पाहिले. आणखी सांगतो, धनसंख्या, ऋणसंख्या, धनसंख्या अधिक ऋणसंख्या अधिक 0 यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. म्हणजे उदाहरणार्थ हे -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 हे पुढे इकडं हे काय आहेत, पूर्णांक संख्या आहेत. मग आता हे 2/4 दशांश रूपामध्ये पूर्णांक संख्या राहत नाहीत. हे ऋण 5/9 हे ऋण धन झालं. आणि 7/3 ऋण 6/2 या 2 भाग जाते, 2 1 2 3 6. ऋण 3 ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजे ऋण 6/2 ही पूर्णांक संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना टिंबटिंब म्हणतात. आता पहिला पर्याय काय पहा, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या त्यालाच आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो बरं का. एक संख्या कोणता असतात, 1 2 3 4 5 हे नैसर्गिक संख्या. मग हे दशांश रूप आहे का ह्याचं? नाही. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं? ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4 हे काय आहे? पूर्णांक संख्या. म्हणून हे उत्तर येणार नाही. दशांश आहेत का? हे नाही. पूर्ण संख्या, पूर्ण संख्या, पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून. 0 1 2 3 4 5 हे पुढं असं अनंतापर्यंत. मग नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, त्याच्यापेक्षा थोडा मोठा पूर्ण संख्येचा संच असतो 0 पासून होते. आणि पूर्णांक संख्या, ऋणसंख्या, 0 आणि धनसंख्या. मग आता काय राहिलं? हे पण येणार नाही. म्हणजे काय असेल? परिमेय संख्या आहेत. आता पहा, दशांश रूप अखंड व आवर्ती. आपण या ठिकाणी या 10ला 3 भाग घालू. 10ला 3, 3 त्रिक 9, 1 उरला, दशांश दिला 0, परत 3 त्रिक 9, 1 उरला, दशांश दिल्यामुळे 0, परत 3 त्रिक 9,
म्हणजे तुम्ही कुठपर्यंत बी गेलात तर हे 3 3 3 तुमचा पिच्छा सोडणार नाही, तसंच येणार. मग ह्याला काय म्हणजे पहा, हे दशांश रूप आहे का? दशांश रूप आहे. अखंड खंड पडतोय का 3चा? नाही. आवर्ती म्हणजे सलग 3 3 3 3 3 येऊ लागले, म्हणजे हे कसं लिहिलं जातं? या 3च्या डोक्यावर बार. ह्याचा अर्थ असा होतो की हे 3 का आहे? अखंड चालू आहे, त्यानं तसंच येऊ लागले. कधी कधी असंही तुम्ही पाहाल, 4 दशांश चिन्ह 5 2 7 5 2 7 5 2 7 5 2 7 असंच. मग ह्याला कसं लिहिलं जातं? 4 दशांश चिन्ह 5 2 7. हा 5 2 7चा जे गट आहे हा कंटिन्यू त्याचं आवर्तन होऊ लागले. आवर्तन परत 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 तोच येऊ लागलाय. आलं का लक्षात? मग काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. यांना काय म्हणतात? परिमेय संख्या असे म्हणतात. आलं? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती? आपल्याला इथं चुकीची जोडी शोधायची. परिमेय संख्या कुणाला म्हणायचं? अखंड व आवर्ती दशांश रूप. आत्ताच पाहिले, हे बरोबर आहे. नैसर्गिक संख्या कुणाला म्हणायचं? धन पूर्णांक संख्यांचा संच. आत्ताच पाहिले, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. पूर्णांक संख्या कुणाला म्हणायचं? धन व ऋण संख्याचा. पूर्णांक म्हणजे धन ऋण शून्य यांचा संच. हेही बरोबर आहे. पूर्ण संख्या म्हणजे मोज संख्या तर नाही. पूर्ण संख्या आपण आत्ताच त्याची व्याख्या आणि उदाहरणसुद्धा पाहिलेलं आहे की 0 1 2 3 4 5 म्हणजे हे मोज संख्येपेक्षा मोठा गट असतो. मोज संख्येची सुरुवात 1 पासून होते, पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून. म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणून उत्तर काय असेल आपलं? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? पहा, अखंड आवर्ती संख्या पर्याय 1 काय? 9.165. म्हणजे इथं काय होऊ लागले? अखंड ही 165 म्हणजे 9.165 165 165 165. हे थांबतच नाही. मग हे 3चा गट सलग येऊ लागला 1 6. म्हणून ह्याला काय केलं? 9.165. हे सतत 165 म्हणजे 5 झाले की पुन्हा 1 पुन्हा 6 5 पुन्हा 1 6 5 1 6 5 येऊ लागले. म्हणून याच्या डोक्यावर काय करायचं? असा बार, म्हणजे हे अखंड आवर्ती येऊ लागले. आलं लक्षात? या ठिकाणी पुढं काही दिले का? नाही. म्हणजे हे खंडित आहे. हे दशांश रूप कसं आहे? खंडित. एवढंच आहे, हे संपलेलं आहे, ह्याच्या पुढे येणार नाही. म्हणून हे उत्तर येईल का? नाही. आपल्याला अखंड आणि आवर्ती, इथं 0 हे खंडित आहे, येणार नाही, येणार नाही. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? आपल्याला थोडक्यात या 20ला जर 6नं भागलं तर काय येते बघा? 6×18 2 उरले, भाग जात नाही, दशांश रूप, परत 0, परत 6×18 परत 2 उरले, परत 0, परत 6×18. म्हणजे हे 3 थांबणार आहे का हो? यायचं थांबणार नाही. मग ह्याला 3 दशांश चिन्ह 3 आणि त्याच्या डोक्यावर अशा पद्धतीनं, म्हणजे त्याचं अखंड आवर्तन होऊ लागले, सतत ते 3 येऊ लागले आणि हे दशांश रूप आहे. म्हणजे हे काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं का लक्षात? चला, प्रश्न क्रमांक 6 काय आहे? प्रश्न क्रमांक 6 सोपे प्रश्न आहेत. पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? पहा, पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? हे 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4 -5 पुढे कंटिन्यू चालू, अखंड आहे. ही संख्या रेषा काढली आपण. मग आता या संख्या रेषेवर लक्षात घ्या, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात. म्हणजे हे काय असेल? मोठ्या होत जातात, इकडून इकडं मोठ्या होत जातात. मग आता मला सांगा, हे ऋण 1/2
ऋण 1/2 म्हणजे 2 जर भागलं तर 0.5 म्हणजे ही ऋण 1/2 कुठे येणारे आहे? इथं येणारे आहे. हे सॉरी, हां इथंच येते ऋण 1/2 इथंच येते. हे इकडं ऋण 0 हे 100 ऋण इकडंच येणार आहे. इकडं ही तर ऋण 1 पेक्षा खूप लहान आहे. 66 ही पण इकडंच येणार आहे. मग आपल्याला ही 0 कुठं आहे? इथं म्हणजे 0पेक्षा सर्व संख्या लहान आहे. ते पर्याय 0पेक्षा बाकीचे 3 पर्याय लहान आहेत. मग उत्तर काय असेल? 0 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 0पेक्षा सर्व या काय आहेत? लहान आहेत. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढीलपैकी खंडित दशांश संख्या कोणती? खंडित दशांश संख्या म्हणजे खंड पडलेली. आता या ठिकाणी पर्याय 1 काय दिले? 0.555 पुढे हे टिंब दिले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हे पुढं चालूच आहे. दशांशाच्या पुढं आणखी अंक येऊच लागलेत. 5 येणारच आहे. 0.5 हे सॉरी 5.5 आणि पुढं टिंब. ह्याचा अर्थ काय झाला? हे आहे म्हणजे पुढं 5 आणखी काहीतरी लिहिले म्हणजे बंद झाले का? स्टॉप झाले का? खंडितचा अर्थ काय होतो? स्टॉप म्हणजे बंद होणे. खंडित होणे म्हणजे स्टॉप, थांबणे. हो. पर्याय क्रमांक 3 5.55 आणि त्याच्यावर रेष. ह्याचा अर्थ काय झाला? 5.55 असंच येऊ लागले. मग हे पुढचं जाण्यासाठी ह्याच्या डोक्यावर लिहिलं, हे पुढचं निघून जातं. म्हणजे हे काय आहे? थांबणार आहे का? नाही, हे पुढं अखंड चालूच आहे असंच. पण इथं आपल्याला 0.555 दिले. ह्याच्या पुढं असं काही दिले का? नाही. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. कारण की हे जे आहे ते या ठिकाणी आपल्याला खंडित झालेलं आहे. हे काय आहे? खंडित झालेलं आहे. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 8. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक म्हणते बरं का. त्यात पुढीलपैकी कोणत्या संख्या मिळवावी? पूर्णांक येण्यासाठी पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? आता 13/7 या 13ला आपण काय करू? 7 भाग घालू. 7 1 7, 6 उरले, दशांश दिला, 60 झाले. 7 8 56, परत 4 उरले, 40 झाले. 7 5 35, 1.85 म्हणजे ही 1.85 कुठं आहे? आता हे 1 आणि 2च्या मध्ये आहे. 1 आणि हे संख्या रेषा जर आपण काढलो तर हे 0 1 2 3 4 हे 1 पेक्षा मोठा आहे, 2 पेक्षा लहान आहे. म्हणजे हे इथं आहे 1.85 इथं आहे. बरोबर आहे. लगतचा मोठा कोणता आहे? लगतचा मोठा 2 आहे. लगतचा मोठा 2 येण्यासाठी पर्यायातील कोणता अपूर्णांक त्याच्यामध्ये मिळवावा लागेल. मग काय करा? हे येण्यासाठी मग या 2 मधूनच 2 वजा 13/7 करा. या 2चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेद समान करा. 7 आला. ह्याचा छेद 7 करण्यासाठी ह्याला 7 गुणावं लागेल. अंशाला 7 गुणा 7 दुनी 14 वजा 13, 14 म्हणून 13 गेली 1, 1/7. कोणता मिळवावा लागेल? 1/7 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 1/7 हा पूर्णांक मिळवावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, चला या चॅनलला तुम्ही बरेच जण नवीन आहात, सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. तुमच्या घरातील शेजारील कोणी जर मित्र किंवा तुमच्या मित्राचे भाऊ जर कोणी 4थी, 7वी, 5वी नवोदय, 8वी NMMS असतील तर त्यांना
या लिंक शेअर करत चला आणि तुम्ही या चॅनलवर राहा, कारण पुढच्या वर्षी आपल्याला या चॅनलवरती 8वी NMMSच्या तासिका त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9. काय आहे प्रश्न क्रमांक 9? 7/10 हा अपूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर प्रत्येक एककाने किती भाग पाडले? पहा, ही संख्या रेषा आहे. हे 0, हे -1, -2, -3. इकडे हे 1, 2, 3. मग आपल्याला काय म्हणते? 7/10. एक लक्षात घ्या, या इथं काही लांबी नाही, रुंदी नाही. एकक 10 एकक कोणत्या एककाने दाखवावे लागेल? तर पहा, या 7/10चा अर्थ काय होतो? 10 पैकी 7. 10 पैकी 7. मग आपल्याला हा अपूर्णांक कोणत्या एककाने दाखवावा लागेल? तर काय करावं लागेल? ह्याचे आपल्याला हा अपूर्णांक कुठं असेल? हे 10 जर आपण ह्याला भागलं, दशांश दिला, 70 झाले. 10 7 70, 0.7. कुठं असेल हा 0. या 0च्या आणि 1च्या मध्ये असेल. म्हणजे याच्या आपल्याला काय करावं लागतील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग करावे लागतील. आणि मग त्याच्यातला 7 नंबरचा 1 2 3 4 5 6 7 इथं असेल जवळ. हे म्हणजे प्रत्येक एककाचे किती भाग करावे लागतात? 10 भाग करावे लागतात. कारण छेदामध्ये 10 आहे. 10 समान भागापैकी 7वा भाग. तेच जर आपल्याला 7/9 असतं तर 9 समान भागापैकी 7वा भाग, म्हणजे आपल्याला तिथं 9 समान भाग करावे लागले असते. आलं? चल, प्रश्न क्रमांक 10. का आहे प्रश्न क्रमांक 10? तर पहा काय म्हणतंय? संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये +5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारी योग्य आकृती. या -2 मध्ये +5 मिसळायचं आहे आपल्याला. हे -2 +5 हे मिसळायचं आहे. तर ह्याची बेरीज किती येईल? म्हणजे हे -2 +5 चिन्ह समान आहेत का दोघांचे? नाही. मग चिन्ह समान नसतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 5 मधून 2 वजा करा, 3 मोठ्या संख्येत चिन्ह द्या. हे -3. म्हणजे आपल्याला काय करायचंय? ह्यांची बेरीज केली तर काय होईल? -3. मग 5 घरं पुढे जायचे. हे 1 2 3 4 हे येईल का? नाही. इथं 1 2 3 4 5 6 7 7 येणार नाही. 1 2 3 4 5 म्हणजे -7 आणि -2. आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर हे काय आहे? हे इकडेच बाण आहे. म्हणजे हे इकडं बाण आहे, इकडे हे ऋणकडेच गेला. आपल्याला हे -5 कुठं आहे का? इकडं नाही. मग हे येणार नाही. मग हे -2 पासून 5 घरं धनकडे गेलो आपण. हे 1 घर 2 घर 3 घर 4 घर 5. म्हणजे हे 3 जे आले ते ही इथं 3 आहे आणि हे 2 हे का इकडे 2 आहे. म्हणजे एकूण अंतर किती झालं? 5 आलं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय पहा? 3/11 गुणिले 2/5 बरोबर किती? आता या ठिकाणी हे 3/11 आहे. 3/11 गुणिले 2/5 अपूर्णांकाचा गुणाकार आहे. अंशांशाचा गुणाकार करा. 3 गुणिले 2 आणि 11 गुणिले 5. गुणाकार करा. 3 दुनी 6 आणि 11 पाचा 55. 6/55 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. 6/55 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपला स्वाध्याय 2.2 या ठिकाणी संपलेला आहे. यामध्ये 11 प्रश्न होते. चला, लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.